हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव स्वाती लिटरवर्ड. आज थालीपीठ बनवायची होती मला. आमच्याकडे धपाटेच म्हणतात तसं. तर मी याच्यामध्ये आहे ना ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ टाकणार आहे. तर 3 वाट्या ज्वारीचं पीठ असेल तर अर्धी पाऊण वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ टाकायचं. तर भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहे मी त्याच्यामध्ये, कारण थालीपीठ बनवायचं म्हटलं तर कोथिंबीरशिवाय मजा नाही. आणि स्वच्छ अशी चांगल्या पाण्याने धुवून घेतली मी तिला, कारण कोथिंबीरशिवाय म्हणजे टेस्टच नाही येत थालीपीठला. तर आणि म्हणजे गावरान सासूबाईंनी मला कोथिंबीर दिलेली होती, त्याच्याच मी बनवले. आणि त्यांची नाईट असले तसं माझं वेगवेगळं करणं पण होतं. त्या काही ना काही मी आता भरपूर दिवस केले होते, पण शूट केला होता व्हिडिओ, टाकायचंच विसरून गेले होते. तर अशी माझी जाऊन ते गेले होते, तर ते त्यांच्याकडे भाजीपाला पाठवतात आणि गावरान असा कोथिंबीर भेटत नाही सगळीकडे. तर छान अशी स्मेल पण छान येतो कोथिंबीरशिवाय मजा येत नाही अशी थालीपीठ खायला. तर भरपूर मी टाकली होती, भरपूर अशी पूर्ण एक गड्डीच टाकली होती मोठी बारीक चिरून. तर असं हा पारंपरिक कांदा वगैरे बारीक चिरून पारंपरिक पदार्थ आहे हा. म्हणजे खूप म्हणजे माझी आई त्या करायच्या, आता मी पण त्यांचं बघूनच करते. जसं ते बनवतात तर मी काय असं काही नाही की मोबाईलवर दाखवते ते बघते, नाही. मी जसं बघितले पहिल्यापासून तसंच मी करणार. त्याच्यामध्ये हळद वगैरे सगळं टाकलं मी सामान. आणि मला भरपूर असे थालीपीठ करायचे होते, कारण माझी मैत्रिणी जाऊ पण येतच, मी त्यांना सगळ्यांना देत असते थोडे थोडे. आणि माझा भासान ते आलेले होते, मग त्यांना मग आम्हाला पण सर्वांना, मुलं पण आवडीने खूप खाते ते थालीपीठ. खूप टेस्टी लागतात. म्हणजे आमच्या तिकडं शक्यतो आहे ना, आता लसूण, जिरे आणि ओवा टाकायचं. हे ऑप्शनल आहे. ओवा टाकायचं असेल तर टाका, नाही तर नका टाकू. पण मिरच्या थोडेसे तिखटच केले होते, म्हणजे कसं थोडी टेस्ट छान होते. आणि मुलांनी पण खाल्ले, पण तिखट केले तरी पण भरपूर असे. आणि मी आता याच्या वेळेला आहे ना टाकलं सगळं सामान, एक मीठ वगैरे चवीनुसार टाकायचं, कारण ना मीठ कमी नाही पडलं पाहिजे, मग टेस्ट नाही लागत, नुसतं पीठ लागतं त्याच्यामध्ये. तर भरपूरच मीठ भरपूर टाकलं होतं, कारण ते भरपूर माझे थालीपीठ होते. म्हणजे आपण आपल्या अंदाजे टाकायचं की मी एवढं टाकलं, म्हणजे तुम्ही नका टाकू. आणि आता नक्की ट्राय करा. म्हणजे थालीपीठी खूप म्हणजे जुनी पद्धत, म्हणजे पारंपरिक रेसिपी आता पहिल्या बायका करायच्या. आता माझ्या आजीन त्या आहेत ना, मला आठवतं आहे, कुणी आजारी असलं काही झालं तर थालीपीठ वगैरे घेऊन जायच्या अशा, कोणाला भेटता नाही त्यांनी. आणि सगळेच लहान मोठ्या सकट आवडीने खातात. कसं असं असं भरपूर दिवसांनी मी पण आता बनवत होते, कारण ज्वारीचं पीठ कसं मला कंटिन्यू सारखं जाणं होत नाही माझं पण चक्कीमध्ये जाळण्यात, कारण गव्हाचं पीठ मी एकदमच 15-20 किलो दोन आणत असते. आणि असं बारीक मस्त आणि ज्वारी खूप छान असल्यामुळे ना, ज्वारीला एवढी चिकणे होती ना, त्याच्यामुळे एवढे छान थालीपीठ झाले होते. आणि टेस्टी पण खूप छान झाले होते. आणि मी वेदिकाला तिला पण बनवायचे होते, तर माझं जिरं मोहरी सगळं घेऊन जात असती सगळं. तर तिला पण बनवायचंच असतं. मी काही बनवलं ना, ती मग ट्राय करणार म्हणजे करणार. तिला सवयच ती काही ना काही करायची माझं बघून. सगळं भाजी वगैरे सगळं घेणार, सगळं वस्तू घेणार मी जे घेते, माझी बघणार मी कशी बनवते, मी काय करते. छोटी प्लेटी त्याच्यात पीठ घेऊन जाईन, मळीन त्याच्यामध्ये सगळं जिरे ओवा सगळं घेऊन जाईन, मसाले घेऊन जाईन. आता तिला टी व्ही बघत होती, तर तिला दाबायची होती बटणं, तर तिला येत नव्हतं, तर मला विचारित होती. म्हणजे असं एक काम करताना त्यांना लक्ष द्यावं लागतं मुलांना कंटिन्यू मला, नाहीतर भांडणं तरी करते. काय तसे माझे मुलं भांडणं नाही कधी, दोघं पण शांत आहे, त्यांचं ते खेळत आहेत असं. आणि कधी लक्ष दिलं पण थोडंसं लक्ष द्यावंच लागतं, कारण तर सुट्ट्या आता लागलेल्या मुलांना पण आता कारण त्यांना लवकरच 17 तारखेला सुट्ट्या लागलेल्या आहेत. तर लवकर आता गावी पण जायचं आहे आम्हाला, झालं आहे आता बरीचशी शॉपिंग वगैरे करून झालेली आहे आमची. तर माझं पीठ पण इथं तुमच्यासोबत गप्पा मारतं, पीठ पण मळून झालं छान असं एकदम जीव गोळा करून घ्यायचा, कारण पीठ आहे ना खूप, त्याला एक जीव टाईम पण लागतो. तर माझ्या आता भरपूर अशा असल्यामुळे मला थोडा टाईम लागला मळायला त्याला. तर म्हणजे छान लागते तशी थाली. असं रोज आता उन्हाळ्यामध्ये जेवणच जात नाहीत आपल्याला, कारण रोज तेच भाकर भाजी खाणं होत नाही. आणि म्हणजे कसं एकदम तेच दिवसच हे रोगटलेले असते, असे गरमीचे दिवस आहेत ना उन्हाळ्यामध्ये. मला तर नाही, नुसतं आंबट खाऊशी वाटतं, कढी वगैरे. मी आता यांची नाईट असायची ना, मी रोज वेगळं करायची रोज. तर म्हणजे डे असल्यावर नाही कारण माझं करणं होत, कारण त्यांच्या ड्युटी असतं, काही डब्बा असतो. आणि रात्रीचं पण असं काही लवकर येणं नसतं त्यांचं, 12, 1ला 2ला. तर किचन वाटा मला तर किचन वगैरे साफ करून घेतलं, कारण मला करताना ना असं सवयच येते, आधी किचन स्वच्छ पाहिजे तरच ते उरकतं काम. नाही तर सगळं आजूबाजूला सामान वगैरे असलं ना, पटपट होत नाही एक काम.
4 वेळेस करीत बसावं लागतं. कारण म्हणजे आज कसं किचन पळपट वगैरे घ्यायचं होतं मला, आणि माझा जो नॅपकिन होता ना, आपला रुमाला असतेच ना, आता हे मी ना किचनचा माझा स्पेशल मी हा थालीपीठसाठीच माझा नॅपकिन ठेवलेला आहे बाजूला. तर दुसरे कशालाच यूज करायचा नाही. हात एकदा छान असं छोटे छोटे गोळे करून थापून घेणार आहे मी त्याच्यावर कपडा, आणि कपडा आहे ना वळला करून घ्यायचा, सुती कपडा पाहिजे म्हणजे कसं छान थालीपीठ होऊन जातं. तर आणि म्हणजे आणि पातळ करायचे, ज्याला जाड मऊ पाहिजे असेल तर मऊ बी, पण मग आता स्पेशली मला तर मऊ नाही लागत, मला कडकच आवडतात. माझी आई मम्मी वगैरे करतात ना, आता आई तर ती खूप छान करत असते, तर तिचंच मी बघून करत असते. माझ्या मम्मीला ते गोड भात कोंडुळ्याची धपाटी ना, ती खूप छान करत असते. आता मी गावी गेले बघा तिला करायला लावीन, मग तुम्ही बघा कशी करते वगैरे ती. तर म्हणजे खूप मस्त झाली होती, अशी टेस्ट वगैरे छान येते. तर आणि कंटिन्यू असे आपण हे कसं हाताने करतो म्हणून आहे ना, तो बोटं उमटते त्याच्यावरती, आणि असे होल करायचे, कारण तेल मुरतं त्याच्यामध्ये, व्यवस्थित टाकता येतं आपल्याला, काय माहीत आहे तसा. आणि माझी आई असं तव्याला ना तेल लावताना ना कांद्याचा वापर करायचा असते, त्याच्यामध्ये काडी घुस लावते, आणि कांद्याचा हे करायचं, घालायचा काडीमध्ये अर्धा कांदा कापून, आणि तिने कसं सारखं तेल म्हणजे जास्त पण नाही पडत तेल पण, आणि सगळ्या तव्याला एकदम व्यवस्थित लागतं तेल वगैरे. तर तवा तापला नव्हता, मी लगेच उलकडून बघते, मला वाटलं आता जामल्यामुळं ते उलत नाही, माझं थोडंसं चिकटलं. तर म्हणजे आणि नंतर असं मस्त असं, आणि चांगलं जर पसलं ना आपलं धपाटं चांगलं भाजल्यावर, तर असं पटकन छान असं भाजतं बी. बघू शकताय तुम्ही, एकीकडे एक खिचडी टाकली होती, आणि एकीकडे तोपर्यंत धपाटे याच्या संगही ना थोडीशी शेंगदाण्याची चटणी केली ना अजून छान लागतं. तर मी केली होती, पण ते काय तुम्हाला दाखवलं नाही. दही झालं, दह्यासोबत सॉससोबत, आणि दही चटणी पण छान लागते. आता तिथे त्याचं खाण्याचं प्रत्येकाचं, कोणी खोबऱ्याची चटणी करू शकतो, शेंगदाण्याची करतं कोणी, त्याची प्रत्येकाची आवड निवड खाण्याची वेगवेगळी असते. तर छान असं मुलांना आधी देते, म्हटलं त्यांच्या प्लेटी त्या मुलांच्या माझ्या, त्यांना आधी जेवायला दिलं आहे. तर मी काय थोडाच व्हिडिओ शूट करत असते. तर ही बघा डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ स्वयंपाक करता करता ते धुरावली आली, तर सगळं मच्छर झाली तर सोसायटीमध्ये. तर ते सोसायटीच्या लोकांनी मला वाटते नगरपालिकेमध्ये जाऊन कंप्लेंट केली, की म्हणजे ते धूरला असतं तर पेट्रोल याचा रॉकेलचा, तर रॉकेलचा धूर पण दिसत पण नव्हता, एवढं डेंजर झालं होतं बाहेर. तर पूर्ण म्हणजे कसं मच्छर वगैरे मरतात आता. आणि बघा आमचा आणि यांचं चाललं होतं आतमध्ये तरी घरं बंद असून सुद्धा एवढं धूर आला होता आतमध्ये बाथरूमच्या वगैरे खिडक्यानी. तर हिचे पोण्या बांधायचं काम चालू होतं, तिच्या पप्पाचं स्वयंपाक करता करता यांचं शूट घेतलं होतं मी, कारण लई म्हणजे ते त्यांचा जीव की प्राणी, जसं की सगळं हाताने तिला सगळं करणार, तिचं मेकअपसुद्धा करणार, आयलायनर लावते तिला, काजळ लावते, सगळं करते तिचं. लई लाडाची महिना आहे त्यांची. छान अशा 2 पोण्या बांधल्या होत्या त्यांच्या, तर गपचूप त्यांना व्हिडिओ काढला, त्यांना माहीत पण नाही मी व्हिडिओ काढलेला. तर सोन्या आमचा म्हणतो भाकर भाजीत होता तोपर्यंत, म्हणलं मामी तुम्ही तिकडे शूट करायला गेलात, भाकर इकडं जळाली. तर करतो असं, त्याला आवड आहे असं, त्याला स्वयंपाक इतका येतो ना ताईंना, खूप म्हणजे हुशारी स्वयंपाक, म्हणजे आता फोटोग्राफी पण शिकला येतो. आता 8-10-15 दिवस होता माझ्याकडे, छान असं बघा पालती उतानी सगळीकडून भाकर, त्याला सांगावं नाही लागत मला, अशी भाज का तशी भाजा, पास्ता बनीन, काहीतरी पिझ्झा बनीन, रोज वेगळं खाईन, चायनीज बनीन, काहीतरी बनीत असतो रोज, त्याच्यामुळं आम्हाला बी खायला भेटतं. याची लई मस्करी. आणि तेव्हा असताना एकदम घरात असं हसतं खेळतं वातावरण राहतं, भाषे म्हणून असे राहत नाहीत, म्हणजे खूप वेगळं आमचं असं थोडंसं हे. तर